वसमतवाले सर, थँक्यू सो मच. हरकत नाही, मी बोलतो शेरकेंशी. येस. आओ काय झालं? संजू. सुजित भाऊजींच्या भाषेत बोलायचं झालं तर आज मुडी एकदमच मोगरा शेवंती झालेलं दिसतंय. हो, जिनिवातली सगळी गार्डन फुलली आहेत माझ्या मनात. आता तिकडे जायची काय गरज आहे? इथं तुमच्या साडूच्या शहरात बी आहेत की सगळी गार्डन, ते बँगलोर मध्ये. अगदी बरोबर. पण काय झालंय? काय वसमतवाल्यांशी बोलणं झालंय. आपल्या शिरक्यांचे सासरे, हा ते खटिंगवाले सावकार. येस, ते मला कमी व्याजदरात कर्ज देत आहेत. संजू, एकदा भांडवल हाती लागलं ना, स्वतःच फार्मिंग सुरू करता येईल. सच और साहस दोन्ही आहे तुमच्याकडं. मग जीत तर तुमचीच होणार ना. ऑल द बेस्ट. अच्छा, ऑल द बेस्ट म्हणण्याची ही पद्धत आहे. तर मग असं असेल ना संजू, तर तुला इन्स्पेक्टर होण्यासाठी खूप ऑल द बेस्ट द्यायचे आहेत मला. जावा तिकडं. येडबीड लागलं का काय? आड गेला आणि येड कन्सेप्ट भारी आहे बरं का. पण मला सांगा बेबी मावशी, असं लिही आनंद झाला की येड लागतंय का? लागतंय की. मग मला येडच लागले असं समजा. अगं पण कशामुळे लागलं येड? अहो लय भारी लय आनंदाची बातमी आहे बघा. यांना कर्ज मिळालंय. म्हणजे आता यांची सगळी स्वप्न पूर्ण होणार, हे आत्मनिर्भर होणार. म्हणून आमचे हे लय हॅपी आहेत ना. मग ते हॅपी तर मी हॅपी. तू हॅपी, तो हॅपी, तर मी पण हॅपी. पण रंज गेलाय कुठे? ते लोनला आणायला गेलेत ना. अगं येडे, लोन आणायचं नसतं, लोनचे पैसे आणायला गेले असं म्हण. एक लक्ष्मी घरात आहे, दुसरी आणायला गेलाय. अगं नाचत काय बसलीस? एवढी चांगली बातमी सांगितलीस, काहीतरी गोडधोड करूयात की. हा म्हणजे त्या निमित्ताने तुम्हाला गोड खायला मिळेल है ना. ए संजू, खाल्ले मी 2 चमचे, तर काय बिघडलं ग? मस्त खीर करूयात, तू आणि मी मिळून करू. चालतंय, मी काहीतरी भारी बनवते. आलेच. त्या गोमारेला आपल्या नानांनी साहेब म्हणलं आणि त्यांनी ते सिरियसली घेतलं. खरं का? त्याची साहेब की आमच्या समोर दाखवायला सुरुवात केली. बर. आपल्या फाईल नियम दाखवून अडवून ठेवल्या. शिरक्याने सांगितलं आम्हाला, साम झाला, दाम झाला, पण गोमारे साहेब काही बधेनाच. शेवटी आम्हीच गेलो, दाखवलं त्याला ढाले पाटलाचा खाक्या, आणि आपली पेंडिंग फाईल लगेच पास झाली. मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्या नव्या कारखान्याचं काम लवकरच सुरू होणार. चांगलं सर, चांगली बातमी दिलीत तुम्ही दादासाहेब. पण काही नियम बाह्य? आम्ही नियमालाच हात घेतलंय. आता कसलं बाह्य, आता सगळं नियमांतर्गत. आती आहे सर. आई साहेब, रणजितराव काही विचारतायत. आईचा महिमा अपरंपार. या रणजितराव, आई साहेबांनी तुम्हाला आत यायची परवानगी दिली. बस. चालवले शब्दबाण, भेदिले नाते ना ठेवले आनमान. बाबूजी शांत शांत शांत. बोला रणजितराव, काय काम असेल तर लवकर बोला. आम्ही महत्वाच्या कामात आहोत. वेळेचं महत्व लक्षात ठेवणं मस्त आहे. मान्य आहे. कशासाठी आलात? माफी मागायची. अहो, आम्ही तुम्हाला लाख क्षमा करू, पण तुम्ही ऐकायला तयार व्हायला पाहिजे ना. आई साहेबांची माफी मागायची.
आईसाहेब, माझं चुकलं. माझा आवाज चढायला नको होता. पण आईसाहेब, खरंच मला माझा मुद्दा चुकीचा वाटत नाहीये. अति झालं, अति झालं न हसू आलं. आईसाहेब, याला ताल सुटणं असं म्हणतात. दादासाहेब, प्लीज तुम्ही बोलू नका. का? ते बोलणार, त्यांचा अधिकार आहे तो. तुमची ही क्षमे बिमेची नाटकं आहेत. आमच्या लेखी त्याला काही महत्व नाही आहे आणि त्यावर बोलण्यात आम्हाला काही रस नाही आहे. हे क्षमेचं बोलून झालं असेल, त्याशिवाय तुम्हाला काही बोलायचं असेल तर लवकर बोला, सांगा. इथं का आलं तेवढं सांगा. ते दादासाहेबांचे माझे मतभेद झाले. यावर बरीच चर्चा झालेली आहे. मुद्द्यावर या. ठीक आहे आईसाहेब, इथून पुढे ढाले पाटलांच्या व्यवसायाशी, शेतीशी. असं पुढं बोला. काय नाही, ते दयाराम शिर्केंचे सासरे मला कमी व्याजात कर्ज देत आहेत. त्यातून मी स्वतःचं फार्मिंग सुरू करतोय. आशीर्वाद हवेत. असा उभ्याने आशीर्वाद घेत असतात का? आईसाहेब, मी स्वतःचा व्यवसाय सुरू करतोय. आशीर्वाद द्या. दादासाहेब, सुजितरावनी एक केलं, पाठोपाठ रणजितराव, ढाले पाटलांची दोन्ही मुलं घर फोडून बाहेर पडतायत आणि ढाले पाटलांचं घर अभेद्य राहावं म्हणून आयुष्य खर्ची घातलेल्या आम्हाला आशीर्वाद मागतायत. व्हॉट एन आयरनी. असं एक आई म्हणून आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. बस. थँक्यू आईसाहेब. येतो. आई म्हणून शुभेच्छा देण्याचं कर्तव्य आम्ही पार पडले. ढाले पाटलांच्या घराची प्रमुख म्हणून काय करायचे तुम्हाला ठाऊक आहे. शिर्के, तुमचे सासरे म्हणे आमच्या रणजितरावांना कमी व्याजदरात कर्ज देणार आहेत. ओ शिर्के, जरा कान उघडे ठेवून नीट ऐका. संजू, बेबी मावशी, तुम्ही इकडे कशासाठी आलेत? अगं मी पत्ते खेळत होते की नाही, तेव्हा मला असं वाटलं की एका माझ्या गोष्टीशिवाय ना खीर पूर्णच होऊ शकत नाही बघ. कोणत्या? माझा मॉरल सपोर्ट तोच द्यायला आलीये मी. हा का? माझ्या साडीला काय खिसेत का हो? उगा आंबे पाडायचे आणि मी ते खायचे? म्हणजे सांगा की सरळ सरळ. हिथं उभं राहून तुम्हाला हे काजू बदाम पिस्ते खायचेत, हाय की नाही? माझ्या खोलीत आहेत ना एवढे बरणी भरून काजू बदाम आहेत. मी कशाला खाऊ का तुझे काजू बदाम? चल म्हणे काजू बदाम खायला आले. आओ, बेबी मावशी अशा रुसू नका. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे.
तुमच्यासाठी पण खीर बनवायचं ठरवलंय मी, पण विदाउट शुगर. तुमच्यासाठी बिन साखरेची आणि बाकीच्यांसाठी साखरेची. हा, अयो यातली साखर तर संपलीये. अगं बाई, पोरं पण ना. सर्वेश, केशव, ए सर्वेश. बेबी मावशी, अहो साखरेचंच पोत आणायचं आहे ना, मग त्यांना कशाला हाका मारताय? अगो बाई, नको हाक मारू. मग काय म्हणू? साखरेचं पोत असं म्हणल्यावर ते काय स्वतःहून धावत येणार आहे? जोकिंग सुचतंय होय. आता थांबा, मीच बघते साखर इकडं कशी येते ते. आलेच हा. बेबी मावशी, एवढं दुधाकडे लक्ष ठेवाल का? आणि यातलं तुम्ही काहीच खायचं नाहीये. हे बघा, मंत्रच फुकून ठेवलेत मी ह्याच्यावर. आलेच. केशव दादा, तुम्ही इथं? हा, ते साखरेचं पोतं न्यायला आलतो ना. अयो, मी पण तेच न्यायला आलते की. अरे सॉरी सॉरी, तुम्ही कशाला आला? मला माहित होतं रात्री साखर संपली ते, आणि रात्री पुष्पा आलती पण तिला तात्पुरती थोडी दिली, आणि मी तिला म्हणलं सकाळच्याला टाकतो पोतं. आणि ती म्हणत होती मी पोतं घेऊन जाते. अहो पण बाय माणसांचं काम आहे का हे गाड्या माणसांचं काम ना. एक मिनिट ठेवा ते पोतं खाली. खाली ठेवा, आणा इकडे, मी तुम्हाला मदत करते. आता मला सांगा, काय म्हणलात तुम्ही? कुठं काय काय बी नाही. पुष्पाताईंना काय म्हणलात काल? एवढीच पासाभर घेऊन जा म्हणलं थोडीशी, सकाळच्याला पोतं टाकतो मी. अहो म्हणजे असं मध्ये, त्याच्या मध्ये काय म्हणलात की बाई माणसाचं काम नाही? वजे वाह्याचं गाड्या माणसाचंच काम असतं ना, बाय माणसाला थोडंच जमणार आहे. असं आहे का? बर. केशव दादा, तुम्ही एक काम करा, या आत्ता इथनं. काय चुकलं काय? नाही नाही, तुमचं काय बी नाही चुकलं. तुम्ही असं जायचं नाही, नाही का? तुम्हाला काहीतरी कामच सांगावं लागल. हा, एक काम करा, आपले गेटवरचे संवाददाता आहेत की नाही, त्यांना अजून हाय म्हणून या. नाही, हाय म्हणून या. त्यांना विचारा, संवाददाता कशी आहेत तुम्ही? हा, चला जा, विचारा. तुम्ही जावा, अवघड्या माणसाचंच काम आहे. जावा जावा, तुमची मालकीन तुम्हाला काम सांगते. चला चला चला. बाई माणसाचं काम नाही होय. चल संजय. साखरेचं पोत घ्या, पोत घ्या, पोत. साखरेचं पोत, साखरेचं पोत. संजू, अगं तू येडी झाली का काय? कंबरडा मॉडेल ना, ढेंगळ्या लागतील. तू कशाला एवढं जड पोत उचलून आणलंस? घरातले नोकर काय मेलेत? सर्वेश, केशव. अहो बेबी मावशी, त्यांना नका ओरडू, माझं मीच उचलून आणलं. ते दिसतंय मला, पण का? ते ना, मला माझ्या अंगातली ताकद चेक करून बघायची होती. कशासाठी? हा, राजश्री बरोबर कुस्ती खेळायची आहे का वेट लिफ्टिंग करायचंय? नाही नाही, तो पहिला ऑप्शन एकदम चुकीचा आहे, पण दुसरा तुम्हाला जे समजायचं ते समजा. अयो, दूध जरा जास्त साठलं वाटतं. हाडगीच ही पोरगी.
केशव, ए केशव, जी मी काय सांगत होते तुला की दूध गॅसवर ठेवलंय ना ते मंद आचेवर चांगलं उकळू देत. हा, जाळू नको, नाही तर वास लागेल खिरीला. ड्रायफ्रूट आधी चांगले भाजून घे आणि मग वाट. जी काय रे केशव, काय हे ड्रायफ्रुटचं काय चाललंय? ते खीर ऐक, तुझा मी सांगते तिला. अगं बाई, तुम्ही स्वतःहून सांगणार होय आम्हाला? नशीबच फळफळलं म्हणायचं आमचं. हो का? बरं सांगा की हे खिरीचं काय मध्येच, कशासाठी? अगं आवड म्हणून. कुणाची? राजेश्री, विसरूनच गेले ग मी. तुला एवढ्या चौकशा लागतात त्या सांगाव्या लागतील ना. ये बस, पारायण करूयात का? चल ये, सांगते. ईशांतर करताय का? करा करा. खिरीवर तुम्हाला झाकण ठेवायचंय का? ठेवा बर का, नाहीतर चुकून मिठाचा खडा पडायचा त्यात. मिठाचा खडा? ओ बेबी डार्लिंग, सुजे, तू कधी आलास? मगाशी आलो. आम्ही काय बघायला लागलोय, तुमचा वहिनी देशाकडचं पटायला लागलंय आता. असं झालं ना तर तुझ्या तोंडात गुळ खोबरं. अगं गुळ खोबरं काय तोंडात टाकायचं आयटम आहे का? मग अगं म्हणजे गुळात आयर्न नसतं, खोबऱ्यानं दात चांगले होत्यात, पण त्या गोडाला काय ग्लॅमर नाही ना. हा, मग तुझ्या तोंडात ना खीर आजच केली. अर्धी संजुनी, अर्धी मी. किस खुशी में. रंजाचं एक महत्वाचं काम होणार आहे म्हणून. अरे मग तो खीर झालीच पाहिजे. हा, पण बघ ना, आज एवढा चांगला दिवस, पण ही तुझी वहिनी लिटिल का सेकंड. सेकंड हा, साबरी मेली, इतकी गरळ ओकते ना. जे माहिती ते काय सांगायला लागलेस मला. टेल मी समथिंग न्यू. न्यू कसलं, जुनच आहे तिचं. आता आज चांगला दिवस आहे, रणजितचं काहीतरी भलं होणार आहे, ते ही बाई काहीतरी बोलून गेली. काही होणार नाही. काय विचार? का? कारण कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते का आपल्याकडं. काय होत नाही बघ, काळजी नको करू. चल मला खीर खायला घाल. ए बाबा, ज्याच्यासाठी केलीये त्याला येऊ देत आधी. अगं आधी मी शबरी सारखी टेस्ट करतो, मग आमच्या रामासारखे भैया साहेब आहेत की नाही, ते मजा घेतील खिरीची. सुजा, राजश्री. अगं बेबी मावशी, कावळीनीच्या शापाला एवढं फुटेज द्यायचं नसतंय. चल चल चल, मला खीर सर पटकन. माझं डाएट आहे, तूच खा. सुजा, मागून येऊन भाभी करणार असेल, डोळे बिळे बंद करणार असेल ना, तसे लहान पोरांसारखी काम करू नको, आधीच सांगते. काय पाठीला डोळे बिळे आहेत का काय तुझ्या? नाही, नाकाला वास आहे. हा, तू जो काही गुलाब मिंटचा शेंट लावलायस की नाही, त्याच्याने मला लगेच कळलं बघ. संजय, तू होतेस पोलीस ऑफिसर. अगं देशाला गरज आहे तुझ्यासारखा वासावरून ओळखणाऱ्या टॅलेंटेड माणसांची. बरं, हे भैया साहेबांच्या उर्दू मांडी यंत्रावर काय चालू आहे तुझं? हा, उर्दू मांडी यंत्र म्हणजे लॅपटॉप घे. हा, मग असं बोल की, काय बोलतोय काय कळना झालंय, सगळं डोक्यावरनं जाते. बरं काय सुरू आहे सांग मला. माझा की नाही सर्च सुरू आहे. म्हणजे बघ, मला कळलंय र, पोलीस बनणं काही सोपं नाहीये. आणि त्यात आपल्यासारख्यांची फिटनेसच्या नावानं बोंब ना, दिसलं की आपल्याला नुसतं अरबट चरबट खायचं. आतापर्यंत आपण फक्त जिभेचाच व्यायाम केलाय बघ, शरीराचं काही केलेलंच नाहीये ना. त्याचेच व्हिडिओ बघत होते. अरे सकाळच्याला ज्यावेळेस मला हे पळायला घेऊन जातात ना, त्यावेळेस अशी हातभर जीभ बाहेर येते माझी. आता नुसतं एक पोतं उचललं तर कणा मोडल्यागत झालंय. म्हणून म्हणलं जरा व्हिडिओ बघावे, फिटनेस कडे लक्ष द्यावं. तू बघच आता, फुल डाएट करणार आहे मी. हा ठरलं. हा, मग
ठरलं. आमचं टायमिंग चुकलंय म्हणायचं. म्हणजे अगं ढाब्यावरचे समोसे आणले होते, तर सर्वेशाला सांगितलं प्लेटीत काढून आणा म्हणून तुमच्या दोघांसाठी, तर त्यांना कॅन्सल करायला सांगायला पाहिजे. ओ सर्वेश दादा. समोसे आणले होते? होय. अयो, गरमा गरम विथ लाल चटणी, हिरवी चटणी, कोरडी चटणी आणायला सांगू काय? नाही नाही नाही, मी जे काय करते ना ते ह्यांच्यासाठी करते. त्याच्यामुळे मी आता माझा फोकस नाही हलवू देणार आहे. नको मला तुमची जिलेबी नको आणि तुमचे समोसे नको. झालात तुम्ही तुमच्या पहिल्या परीक्षेत पास झालेले आहात. अहो तुमचे डेडिकेशन बघून असं मोगरा मोगरा झाल्यासारखं वाटतंय मला.